गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार नीता कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी न्यू वाडदे वसाहत आणि गडमुडशिंगी गावात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला। सुरुवातीला न्यू वडगे वसाहतीमधील बैठकीत सरपंच दत्ता पाटील यांनी संपूर्ण गाव काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मताधिक्यानं निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी सचिन कुर्ले, पिंटू पाटील, विनायक कुर्ले, अभिजित चव्हाण, सुरेश माने, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। गडमुडशिंगी गावातील मातंग वसाहत, वायदंडे वसाहत आणि वाघोडे वसाहत यासह विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांची माहिती देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन गावचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन दिलं। कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नेहमी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहते। महानगरपालिकेत थोडक्यात हुकलेली संधी जिल्हा परिषदेत द्यावी असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। आज त्यांनी कुठला विचार स्वीकारलाय तर तो विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचाच विचार स्वीकारण्याचं काम आदरणीय बंटी साहेबांनी अनेक वर्ष केलेलं आहे। आज त्यांना खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये अनेक अडचणी आल्या, त्यांनी हात वर केले असतील। एखादा व्यक्ती असता तर शस्त्र टाकून पळाला असता, पण आदरणीय बंटी साहेब वादळात दिवा लावणार आहेत, त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये केली। माझी आपल्याला तळमळीनं विनंती आहे की आपण गेल्या अनेक वर्ष जसं काँग्रेस पक्षाबरोबर ताकदीनं उभा राहिला, बंटी साहेबांच्या मागे ताकदीनं उभा राहिला, आपल्या गावातल्या लोकांच्यावर ताकदीनं उभा राहिला, तसं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ताकदीनं उभा राहण्याची धमक आपण त्या ठिकाणी दाखवा अशी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो। आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना ताकद दिली तर पुढे काम करायला आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे, आमच्या लोकांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये कुठेही दिशाभूल होऊन देऊ नका। शेवटच्या टप्प्यात येऊन काहीतरी आपल्याला आमिष दाखवण्याचा प्रयत्न होईल, काहीतरी एखादं दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल। आपण घट्ट राहिलं पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे की काही झालं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी मागे टाकणार नाहीये, आम्ही अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी विचार मागे टाकणार नाहीये, आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार मागे टाकणार नाहीये, शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा विचार आम्ही मागे टाकणार नाहीये। हा विचार येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांना सांगितलं पाहिजे। माजी चेअरमन संजय पाटील यांनी गडमुडशिंगी गावाची मतं घेऊन निवडून आलेले विद्यमान आमदार वर्षभरात एकदाही गावात फिरकलेले नसल्याची टीका केली। गावासाठी 1 रुपयाचाही निधी न आणणाऱ्यांना मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं। 1 वर्ष होऊन गेलं निवडणूक होऊन, ज्यांना लोकांनी निवडून दिलं तरी अजून या गावात एक पाऊल टाकलेलं नाही त्या आमदारांनी, आणि 1 रुपयाचा निधी त्या गावामध्ये दिलेला नाही। हे दुर्भाग्य आहे, आणि असल्या माणसांना आपण विधानसभेमध्ये पाठवतोय हे आपलं सुद्धा एक दुर्भाग्य आहे। अशा लोकांना कधीही आपण मतदान करू नये। जरी काही पाठीमागच्या विधानसभेमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, बंटी साहेब आणि ऋतुराज साहेब ह्या दोघांनी स्वतःसाठी ते काहीही करत नाहीत। तुम्ही बघा राजकारणामध्ये, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बघा, कोणी मुलगा, कोणी पुतण्या, कोणी काहीतरी भाचा हे बघतात। पण तुम्हाला मी आवर्जून सांगतो, मी 30 वर्ष झालं साहेबांच्या बरोबर आहे, पण हे घराणं जे आहे ह्या घराण्यानं कधीही स्वतःसाठी काही केले नाही, फक्त जनतेसाठी, गोरगरिबासाठी आणि कार्यकर्त्यासाठी। मला एवढीच विनंती आहे, म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी दिलेले आहे, आणि त्यांना जर आपण त्यांचा हात बळकट करायचा असेल तर एवढंच तुम्हाला मी सांगतो की दोन्ही उमेदवार आपल्याला भरघोस मताने निवडून आणले पाहिजे। या प्रसंगी माजी चेअरमन संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, विठ्ठल पुजारी, उत्तम पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, कपूर सोनुले, संभाजी धाबाडे, गुंडा वायदंडे, राहुल सूर्यवंशी, संजय सुकटे, दिलीप थोरात, शहाजी दांगट यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। दरम्यान गडमुडशिंगी इथल्या सिद्धांत सुरेश पुजारी यांची इंडियन रेल्वेमध्ये तर ऋषी संजय पाटील यांची भूमी अभिलेख विभागात भूकरमापक म्हणून निवड झाल्याबद्दल माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचा सत्कार केला।